अधिकारी आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेचं काम रखडलंय। या संदर्भात झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर प्रश्नांचा भडीमार करत चांगलंच धारेवर धरलं। ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकारी आणि ठेकेदारानं सभेतून काढता पाय घेतला। तारदाळ खोतवाडी गावाला 52 कोटी रुपयांची जलजीवन योजना मंजूर झाली आहे। या योजनेचं काम रखडल्यानं योजना मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलनं उपोषणं झाली। योजनेच्या कामाची मुदत संपून 6 महिन्याचा कालावधी लोटला तरी काम अपूर्णच आहे। परिणामी दोन्ही गावातील ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेतच आहेत। ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून योजनेत आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही होतोय। या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत मनसेचे उपतालुका प्रमुख प्रमोद परीट यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जीवन प्राधिकरणाची खातेनिहाय चौकशी करावी, कामाचा दर्जा तपासून अहवाल सादर करावा, योजनेवर मूळ खर्चापेक्षा जादा झालेला खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा अशा मागण्या केल्या। यावेळी यासिन मुजावर, यशवंत वाणी, विनोद कोराणे, संजय टेके यांनी उपविभागीय अभियंता S.A. सोलणकर, सहाय्यक अभियंता A.R. उंडाळे, ठेकेदार A.A. पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरलं। तर प्रसाद खोबरे, सचिन पोवार, रणजित पोवार यांनी योजनेच्या उर्वरित कामांसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले। मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरं देता आली नाहीत। सुमारे 3 तास चाललेल्या या सभेत ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी सभेतून काढता पाय घेतला। सभेत वादाचे प्रसंग आणि एकमेकांवर धावून जाण्याच्या प्रकारामुळे शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं। वादळी ठरलेल्या या सभेवेळी पोलिसांनी तत्पर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली।